पालघर में वैशाली नर्सिंग होम के डॉक्टर श्रीकांत बुद्धे नामक एक डॉक्टर पर फर्जीवाड़ा करने का आरोप लगा है। डॉक्टर पर जमीन मालिक का आरोप है कि डॉक्टर ने नकली स्टाम्प पेपर और नकली सिग्नेचर के सहारे जो है उनकी जमीन को कब्जा करने की कोशिश किया है। जमीन मालिक अभय सिंह गणपतराव घोरपड़े ने फर्जीवाड़ा करने वाले डॉक्टर के खिलाफ जो है पालघर पुलिस स्टेशन में मामला दर्ज करवाया है। वहीं इस मामले को लेकर अभय सिंह गणपतराव और रिटायर्ड पुलिस अधिकारी IS पाटिल ने पत्रकारों को जानकारी देते हुए बताया कि कुछ साल पहले 4 रस्ते पर स्थित एक जमीन उन्होंने खरीदा था और इस जमीन को इन्होंने अपने दोस्त रिटायर्ड पुलिस अधिकारी IS पाटिल की पत्नी मंगला इरगोंडा पाटिल को व्यवसाय करने के लिए 50 साल की लीज पर दिया है। कुछ साल पहले इन्होंने इस जमीन पर पेट्रोल पंप लगाकर इस पेट्रोल पंप को उन्होंने डॉक्टर श्रीकांत बुद्धे को चलाने के लिए दिया था, लेकिन डॉक्टर द्वारा किए जा रहे कुछ संदिग्ध कामों को देखते हुए उनसे पेट्रोल पंप वापस मांगा गया, जिसके बाद इसे लेकर इतना विवाद बढ़ गया कि आखिरकार इस पेट्रोल पंप को बंद कर कंपनी को हैंडओवर करना पड़ा। उन्होंने बताया कि इस फर्जीवाड़ा के बारे में उन्हें उस समय पता चला जब जमीन से जुड़ा डॉक्यूमेंट डॉक्टर ने उनके व्हाट्सएप पर भेजा, जिसमें नकली स्टैम्प पेपर पर जमीन के कागजात तैयार किए गए थे और उस पर जमीन मालिक और गवाहों के नकली हस्ताक्षर किए गए हैं। उसके बाद उनके साथ हुए इस फर्जीवाड़े के खिलाफ जो है पालघर पुलिस स्टेशन में डॉक्टर श्रीकांत बुद्धे के खिलाफ मामला दर्ज करवाया गया। उन्होंने डॉक्टर श्रीकांत बुद्धे पर आरोप लगाते हुए कहा है कि इसके पहले भी डॉक्टर श्रीकांत बुद्धे ने इसी तरह फर्जीवाड़ा कर अपने हॉस्पिटल की बिल्डिंग का भी निर्माण करवाया है। उन्होंने और क्या कहा, सुनते हैं। पालघर 4 रस्ता या ठिकाणी जमीन 35 सर्वे नंबरची जमीन ही अभय सिंह गणपतराव घोरपडे राहणार कोल्हापूर यांनी 2004 साली विनायक घरत यांच्याकडनं खरेदी केली होती। ही खरेदी केलेली जमीन माजी मिसेस मंगल इरगोंडा पाटील यांनी 50 वर्षाच्या भाडे तत्वावरती अभय सिंह घोरपडे यांच्याकडनं घेऊन इथे पेट्रोल पंपाचा व्यवसाय करत होते। अभय सिंह घोरपडे ही जमीन आहे ती जमीन 2009 व 10 साली माझे मिसेस व रुबीना चांद शेख ह्या दोघांनी खरेदी केलेली आहे आणि ती त्यांच्या नावावर आहे। आता 14 मार्च 2024 रोजी अभय सिंह घोरपडे यांना पालघर येथील वैशाली नर्सिंग होमचे मालक डॉक्टर श्रीकांत बुद्धे यांनी त्यांच्या व्हॉट्सअपवरती एक साठेकत पाठवून दिलं, बोगस तयार केलं साठेकत पाठवून दिलं व त्यांना सांगितलं की तुम्ही मला साठेकत करून दिला आहे आणि माझा साठेकत करून तुम्ही दुसऱ्यांना जमीन विकलेली आहे, अशा प्रकारचे त्यांनी एक व्हॉट्सअप पाठवून दिलं। व्हॉट्सअप पाठवून दिल्यानंतर त्यांना शॉक बसला की बा मी कुठल्या प्रकारचं न करता कुठला कुठला प्रकार आहे। व त्यांनी त्या ह्याच्याबद्दल सह्या बघितल्या, सह्या चेक केल्या असता की सही टोटल बोगस होती। साक्षीदारांची सही मयत साक्षीदारांच्या सह्या त्या ठिकाणी केलेल्या होत्या आणि स्टाम्प पेपरच बोगस बनलं होतं। तसं त्यांनी मला कॉन्टॅक्ट केल्यानंतर ते वित्सर आले, पोलीस स्टेशनला तक्रार केल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली। चौकशीत ही स्टाम्प पेपर बोगस बनल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यांनी काल पालघर पोलीस स्टेशनला श्रीकांत बुद्धे यांच्या विरोधात IPC 420, 465, 467, 468 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा CR नंबर 101/2024 हा त्याला दाखल करण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहता श्रीकांत बुद्धे हा डॉक्टर पेशाने हा लागलेला कलंक आहे। त्या माणसाने आतापर्यंत जे प्रॉपर्टी केलेली आहे ती प्रॉपर्टी अशाच प्रकारे हडप करून केलेली आहे। स्वतःचं ती वैशाली नर्सिंग होम जी आहे ती लोहरे गावचे माणिक पाटील त्यांची पिठाची चक्की होती। त्या पिठाची चक्की त्या माणसाची दोस्ती केली, ती दोस्ती करून त्या माणसाचं डेव्हलपमेंटसाठी करायचं म्हणून सांगितलं। डेव्हलपमेंट त्यांनी ही माहिती मला लोहरेच्या माणिक पाटलांनीच सांगितलेली आहे। त्यांना सांगितलं की त्या ठिकाणी हे पूर्ण केलं, हॉस्पिटल पूर्ण केलं। पहिला फ्लोअर त्या माणसाचा होता, त्यांना म्हटलं गावाकडची लोक आलेत आपण तुला नंतर देऊ, असं करून त्याला बाहेर काढलं आणि नंतर तिच्या मुलाच्यावरती एक मर्डरचा गुन्हा दाखल होता आणि त्यांनी तक्रार करायला सुरुवात केली, माझ्या ह्याच्यापासून धोका आहे, मला हे आहे, मला ते आहे आणि त्याच्याकडनं ब्लॅकमेल करून त्यांनी प्रॉपर्टी हडप केली। अशाच प्रकारे त्यांनी साठेकत त्यांचं सुद्धा केलं होतं आणि त्याच प्रकारे त्यांनी कोर्टात दावा दाखल केला होता। हा
सर्वांना ज्ञात आहे. त्यानंतर डॉक्टर बुद्धे यांच्यावर जर बघायला गेलं, हा एक कसाई आहे, डॉक्टर नसून हा कसाई आहे. आत्तापर्यंत त्यांनी नाही म्हणजे 200 ते 300 मुलांना मारून टाकलेलं आहे. आणि ह्या पालघर सिटीमध्ये, पालघर शहरामध्ये 15 ते 16 मुलं विकलेली आहेत. दुसरी गोष्ट, त्याच्यावरती IPC 318-34 प्रमाणे 2003 साली गुन्हा दाखल झाला होता, त्याच्यावरती शिक्षा झाली होती. त्याचबरोबर 2005-6ला त्या दुसरा 376 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. त्यातसुद्धा मला वाटतं कदाचित त्यांनी ते कॉम्प्रोमाइज केलं का असं काहीतरी आहे. परंतु अशा प्रकारचं एकंदरीत त्याची प्रवृत्ती बघितली, म्हणजे प्रवृत्ती अशी आहे की जेणेकरून ब्लॅकमेलिंग करून, टॉर्चर करून, तक्रारी करून, खोट्या तक्रारी करून अशा प्रकारे लोकांना जेरीस आणायचं आणि ही प्रॉपर्टी हडप करायची, ही त्याची प्रवृत्ती आहे. आणि त्याच उद्देशाने हा जो साठेकत केलेला आहे, तो साठेकत जो केला आहे, तर त्याच उद्देशाने अभय सिंग घोरपडेंच्या नावाचं करून माझी मिसेसची खोटी सही मारून, त्याच्यावरती माझी मिसेसनी संमती दिली अशी खोटी सही मारून त्यांनी हा साठेकत केलेला आहे. आणि साठेकत करून खोटा केलेला आहे. आणि खोटाकत करून 2019च्या नंतर, मला नंतर तपासात पोलिसांना निष्पन्न होईल, 2019च्या नंतर त्यांनी हा साठेकत एका व्यक्तीकडनं हस्तगत करून हा खोटा सत्तावून केला आहे. आणि मेलेल्या माणसाची सही त्यांनी केलेली आहे. आणि ह्या जे फिर्यादीची व माझी साक्षीदारांची सह्यासुद्धा त्यांनी बोगस केलेले आहेत. अशा प्रकारची त्यांनी गुन्हा केलेला आहे. हा बुद्धेने जो एकंदरीत कारस्थान आहे, संपूर्ण एकंदरीत बघितला तर हा डॉक्टर नसून हा कसाई आहे, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि हे सर्वांनी दखल घ्यावं ही माझी विनंती आहे. मेरा नाम अभय सिंह गणपतराव घोरपड़े है. मैं कोल्हापुर का रहने वाला हूँ. मैंने 2004 में पालघर 4 रास्ते पे एक प्रॉपर्टी खरीद ली थी और वो मैंने मंगला इरकोंडा पाटिल, इनको मैंने 50 साल के लीज डीड करके दिया था और बाद में उनको मैंने वो सेल डीड करके दिया है. अभी 14 मार्च को मैंने मेरे व्हाट्सएप पे डॉक्टर बुद्धे ने एक एग्रीमेंट पेपर, स्टैम्प पेपर पे एग्रीमेंट बनाया, वो मुझे भेज दिया. वो मेरे से पेपर तो था लेकिन मेरा नाम भी उसमें गलत है और उस पर जो सिग्नेचर किया है वो भी नकली सिग्नेचर करके वो उसने मेरे पास भेज दिया. जब मुझे पता चला कि ये जाली किया है उसने, तो मैं पालघर में आके इधर तक कंप्लेंट कर दिया और उसके बाद वो इन्वेस्टिगेशन करके फिर कल 22 तारीख को पालघर पुलिस स्टेशन में FIR दर्ज कर दिया है. पुलिस आगे की तपास कर रही है. अगर अभी तक आपने हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट खबरों से रहे अपडेट.